नमस्कार. पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून आता बरेच दिवस झालेत. भाजपच्या देवेंद्रजी फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी देखील थाटामाटात पार पडला. राज्यात कधी नव्हे एवढ्या भरभरून बहुमतानं सत्तेवर आलेल्या महायुती सरकारपुढे आता मोठा प्रश्न आहे, तो कुणाकुणाची वर्णी कोण कोणत्या मंत्रिपदावर लावायची. कारण काय तर मंत्रिपदं आहेत मर्यादित आणि इच्छुकांची संख्या आहे प्रचंड. त्यात 3 पक्ष. पण आता निश्चित आकडा ठरला आहे, तो म्हणजे भाजपाला 22 मंत्रिपदं, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10. बरं, ही मंत्रिपदं देताना पुन्हा कोणत्या जातीचा, कोणत्या भागातला, किती वेळा आमदार झाला, त्याचप्रमाणे पक्षाशी कितपत एकनिष्ठ आहे, भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत ना, मंत्रिपद दिल्यामुळं इतरांवर अन्याय नाही ना, असे एक ना दोन अनेक प्रश्न तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाला भेडसावत आहेत. कदाचित त्यामुळंच मंत्रिपदं निश्चित होण्याला विलंब होत असावा. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. पिंपरी चिंचवडमध्ये यावेळी मंत्रिपद दिलं जावं अशी मागणी चांगलाच जोर धरू लागली आहे. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. पिंपरी चिंचवड ही आशिया खंडातील सर्वात वेगानं विकसित होणारी उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. प्रत्यक्षात या शहराची स्थापना 1972 मध्ये झाली. परंतु राज्यात किंवा केंद्रात पिंपरी चिंचवडला एकदाही मंत्रिपद मिळालेलं नाही, हे लक्षात घ्यायला हवं. पिंपरी चिंचवडचा औद्योगिक पट्टा चाकण, तळेगाव, रांजणगाव अशा या मोठ्या औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी एक कॅबिनेट मंत्रिपद पिंपरी चिंचवडला मिळाल्यास विकासाला चालनाच मिळणार आहे. कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यास ते यशस्वीपणे सांभाळण्याची क्षमता आणि वकूब आहे तो भोसरीचे तिसऱ्यांदा विजयी झालेले सर्वांचे लाडके आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडं. महेशदादांनी या मतदारसंघातून 2014 मध्ये अपक्ष म्हणून, 2019 मध्ये तसेच आता 2024 मध्ये भाजपातर्फे विक्रमी मतांनी निवडणूक जिंकली आहे. थोडक्यात काय, कुस्तीच्या फडातला हा गडी निवडणुकीच्या फडातही शड्डू ठोकून उभा आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर जिंकत आहे, हे लक्षात घ्या. 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रवादीला पराभूत करून भाजपनं बहुमतानं सत्ता खेचून आणली. त्यात आमदार महेशदादांचा वाटा सिंहाचा होता, हे प्रत्येकाच्या लक्षात आहे. त्यांनी 2019 नंतर पिंपरी चिंचवडचं विधिमंडळ सभागृहात अतिशय सक्षम आणि ताकदीनं नेतृत्व केलं आहे. बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी सुरू केलेल्या लढ्यामुळं महाराष्ट्रात भाजपा आणि शेतकरी हिताचा विचार करणारा एक भक्कम नेता अशी महेशदादांची अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे. भाजपाचा अतिशय शक्तिशाली नेता म्हणून आमदार महेशदादा यांना महाविकास आघाडीच्या काळात टार्गेट म्हणजे लक्ष्य केलं गेलं होतं. पण कसलेही आव्हान हे एक संधी म्हणून पाहण्याचा महेशदादांचा सकारात्मक दृष्टिकोन हा नेहमी असल्यामुळं त्यांनी चौफेर संघर्ष केला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा स्वाभिमानानं सर्वत्र उंचावत ठेवला. आत्ताची 2024ची निवडणूक महेशदादांसाठी अतिशय मोठं आव्हान होतं. कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांच्या विरोधात मुस्लिम समाज एकवटला आणि अशा आशयाचा फतवा काढला गेला. विरोधी महाविकास आघाडीनं जंग पछाडलं, पण महेशदादा हा काही हार मानणारा नेता नक्कीच नाही. त्यांनी ते सिद्ध केलं आणि तिसऱ्यांदा थेट विधान भवनात मुसंडी मारली. पिंपरी चिंचवड परिसरात महेशदादा म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणारा हा नेता आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी नेहमी सातत्यानं पुढाकार घेतलाय. असा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण उभारण्याचं काम महेशदादांनी सुरू केलंय. आपल्याला माहीत आहे की
गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षानं दिलेली प्रत्येक जबाबदारी महेशदादांनी यशस्वीपणे पार पाडली. तीनही राज्यामध्ये पक्षाचे आमदार निवडणुका जिंकले आहेत हे देखील मुद्दाम सांगावंसं वाटतं. महेशदादांसारखा अतिशय बलशाही आमदार म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा एक स्ट्रॉंग नेता होऊ शकतो. व्यापक जनसंपर्क, तळागाळातील नागरिकांशी थेट संपर्क, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याची आपलेपणाची भूमिका, त्याचप्रमाणे या परिसराचा जोरदार विकास व्हावा यासाठी हा विकसनशील दृष्टिकोन घेऊन जाणारा नेता ही तर महेशदादांची बलस्थाने म्हणावी लागतील. शेतकरी, महिला, युवा आणि कामगार यांच्यासाठी नवनवीन संकल्प करणे आणि तसे प्रकल्प या भागात आणणे यासाठी तर त्यांनी आयुष्य वाहून घेतलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात महाविकास आघाडीचा खासदार निवडून आला. त्याला सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये बहुमत मिळालं. फक्त भोसरी विधानसभा मतदारसंघात त्याचा विजयी वारू महेशदादांनी रोखला. याची दखलही वरपर्यंत घेतली गेली आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना बरीच आमिष दाखवली गेली, पण माझी राजकीय निवृत्ती होईल ती फक्त भारतीय जनता पक्षामध्ये ही भूमिका त्यांनी वारंवार जाहीर केली आणि आपली पक्षनिष्ठा जी आहे ती कायम ठेवली. पुढच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीचा विजयी ध्वज रोवायचा असेल तर आत्ताच महेशदादांकडं मंत्रिपद सोपवून त्यांना भाजपनं ताकद द्यायला हवी अशी जनतेची मागणी आहे आणि ती रास्त आहे. सर्वांच्या मनात एक मोठा प्रश्न येईल की महेशदादांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं तर काय काय होऊ शकेल. ऐका, त्यांना मंत्रिपद दिल्यास पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागातील सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये तसंच पश्चिम महाराष्ट्रात भाजपचं वर्चस्व बळकट करण्यास मोठी मदत होणार आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्यास आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड फायदा होऊन घवघवीत यश मिळण्यास मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी एकच पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे महेशदादा. मंडळी, आपल्याला माहीत आहे ही लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधकांनी संविधान बदलणार असा फेक नॅरेटिव्ह सर्वत्र चालवला होता आणि त्याचा फटका निश्चितपणे महायुतीला बसला होता. पण आमदार महेशदादा लांडगे यांनी भारतातील पहिले संविधान भवन उभारणीसाठी पुढाकार घेतला असून त्याचा फायदा भाजपला आत्ता आणि भविष्यातही होणार आहे. बघूया, घोडा मैदान अगदी जवळ आलं आहे. यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातून भोसरीकरांचं लाडकं व्यक्तिमत्व आमदार महेशदादा लांडगे यांना निश्चितपणे मंत्रिपद मिळणार आहे. किंबहुना ते मिळावं यासाठी आपण प्रार्थना करूया आणि पिंपरी चिंचवडकरांचे इप्सित साध्य करूया. चला लवकर भेटूया आणखी एक छानसा व्हिडिओ घेऊन, अर्थातच महेशदादा मंत्री झाल्याची बातमी घेऊन आणि त्याचे विश्लेषण घेऊन. दरम्यानच्या काळात पॉलिटिकल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.